नमस्कार, गोवन वार्ता लाईव्ह आणि प्रुडंट मीडियामध्ये मी ऋषिकेश तुमच्या सर्वांचं स्वागत करतो। कला चेतना वळवई या संस्थेला यंदा 25 वर्ष पूर्ण होत आहेत आणि 25 वर्ष पूर्ण होत आहेत या निमित्तानं रौप्य महोत्सवी वर्ष ते साजरं करतायत। त्या निमित्तानं राजीव गांधी कला मंदिर फोंडा येथे कला आणि संस्कृती संचालनालय यांच्या जोड पावलानं नाट्य महोत्सव ते साजरा करतायत। एक वेगळ्या प्रकारे ते त्यांचा रौप्य महोत्सवी वर्ष साजरा करतायत। कला चेतना वळवई 25 वर्ष कशी पूर्ण करतंय, त्यांचा इतिहास काय, कोण कोण व्यक्ती या संस्थेशी आतापर्यंत जोडलेले आहेत, एक संस्था आणि त्या एक संस्थेपासून जवळजवळ 7 ते 8 नवीन संस्था निर्माण झाल्या आहेत, नवीन ग्रुप तयार झाले आहेत आणि ह्या संस्थेची ही सगळी मंडळी कला चेतना वळवई म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर नक्कीच एक नाव येतं, ते म्हणजे राजदीप नाईक। नाटकानं कुणाचं पोट भरतंय, नाटकानं थोडी ना कुणाचं पोट भरतंय, चुकीचं आहे। ही अशी जी वाक्य आहेत, ही अशी जी विधानं आहेत, त्या विधानांचं खंडन करणारं हे नाव राजदीप नाईक। सर, तुमचं खूप खूप स्वागत गोवन वार्ता आणि प्रुडंट मीडियामध्ये। थँक्यू। अगदी पहिल्यांदा तुमच्या संस्थेला आणि तुम्हा सर्व टीमला खूप खूप शुभेच्छा की तुम्ही अविरतपणे 25 वर्ष पूर्ण करतायत। कसं वाटतंय 25 वर्ष पूर्ण होत आहेत, पहिली प्रतिक्रिया काय? खरं म्हटल्यार जेन्ना आमी सुरू केल्ली पळय 1998 तेन्ना दिसून आशिल्लें कितली वर्सां आमी ही संस्था चलयतले, कितली पर्यंत नाटकां करतले म्हणून। पूण आयज 25 वर्सां जेन्ना फाटल्यान वळून पळयता तेन्ना दिसता की ना, आमी जे एका ध्येयान सुरू केल्लें नाटक, आनी नाटक फक्त कमर्शियल नाटक करून, तुम्ही म्हटलं तसं नाटक करून कोणाचें पोट भरता ह्यो प्रश्न आमच्या जाणटेल्यांक पयलीं विचारताले। वर्सान एकदां गांवांत नाटक करप आनी त्या नाटका खातीर घरातले सगळे व्हरून विकप आनी हे करप, अश्यो प्रथा सुरू आशिल्ल्यो। आनी नाटक हें पोट भरपाचें साधन न्ही, तें पोट वाट लावपाचें किंवा घर वाट लावपाचें हें व्यसन तें, असो जो एक समज आशिल्लो तो पुंडलीक बाबान म्हाजे तकलेन घातिल्लो। आनी जेन्ना हांव हें आपलें म्हजें ग्रॅज्युएशन कंप्लीट जालें तेन्ना हांवें ठरयिल्लें की महाराष्ट्रांतली नाटकां येवन हांगा जर पोट भरता आसत, टिकेट काडून आमच्या ऑडियन्साक आपयता आसत, जाल्यार म्हणजे कोंकणी नाटक कित्याक जावपाक शकना। आनी हो हांवें ताजे कडेन पुंडलीक बाबा कडेन हें मांडलो, एक प्रस्ताव मांडलो आनी तें नाटक दिलें। आनी कमर्शियलच नाटक करतलो, कित्याक म्हजें नाटक करून म्हज्या आर्टिस्टाक पेमेंट मेळपाक जाय, म्हजें नाटक करून म्हजो नेपथ्यकाराक पेमेंट मेळपाक जाय, लेखक दिग्दर्शक हांकां सगळ्यांक पेमेंट मेळपाक जाय, आनी एज अ प्रोड्युसर म्हणून म्हाका कितें तरी उरपाक जाय। आनी तातूंतल्यान जर म्हजें पोट चलपाक जाय, जें हांव सर्विसीन जोडटा तें म्हाज्या नाटकान जोडपाक जाय, हो निव्वळ उद्देश दवरून हांवें सुरू केल्लें। आनी आयज ताका 25 वर्सां जालीं, यशस्वीपणान हें केलां। तातूंत म्हाज्या बरोबर जी ही टीम येदी व्हडली तयार जाल्या पळय, तांचो शिवाचो वांटो आसा। राजदीप एकटोच कांयच करपाक शकनाशिल्लो, ही येदी व्हडली टीम आसा। हेमंत कासार आमी सुरवातीच्यान आशिल्ले, म्हणजे 1998 सुरुवात झाली तेन्नाच्यान तुम्ही सगळे वांगडी आसात? सगळे ना, हेमंत कासार आशिल्लो की आमकां जेन्ना नाटक सुरू करता तेन्ना नाटकांतले कोण तरी जाय पडटा आनी नाटक खबर आशिल्लें। सो हेमंत कासार गरोवपाक बशिल्लो हांगा दर्यार, आनी हांवें ताका थंयसून गरयलो नाटका खातीर। तेन्नाच्यान तो म्हज्या घराक फारावलो आनी आमी एक परिवार कसो आसा पळय तो आयज पर्यंत आमी हांगासर आसा। 1998 साली ज्या वेळेला तुम्ही संस्था स्थापन करायचा निर्णय घेतला, काय काय आव्हानं तुमच्या समोर येत होती, किंवा तुम्हाला असं का वाटलं की बाबा आपण संस्था स्थापन करावी आणि नाटकाची निर्मिती याच्या माध्यमातून व्हावी? 1996 हांव पास आउट जालो। 1997 म्हाका एक ऑफर आयली मराठी नाटकाची, आनी हांव मराठी नाटक करपाक लागलो। आनी मराठी नाटक जेन्ना ऑल द बेस्ट नांवाचें नाटक, तें दिनेश रायकर जो एक्सपायर्ड जालो, ताज्या अंडर हांव तें नाटक करतालो। जेन्ना हांव तें नाटक करपाक लागलो तेन्ना हांवें गांवांनी पळयलें की गरज आसा, नाटक म्हणजे प्रोग्रामाची गरज आसा। ते मागीर ऑर्केस्ट्रा लायताले हाडून आपल्या गांवांत एंटरटेनमेंट म्हणून, किंवा मराठी नाटक लायताले, कोंकणी नाटक नाशिल्लेंच। सो ही पोकळी निर्माण जाल्ली तयार। सो हांवें म्हटलें की हांगा जर कोंकणी नाटक जर तयार केलें, आनी खूब जाणांक दिसतालें की म्हाज्या भाशेंतलें नाटक आनी तें विनोदी आसचें, कारण लोक टेन्शनान आसता, ती 2 वरां एंटरटेनमेंट जावची, त्या उद्देशान आमी तो सुरवात केल्लो। आनी सांगलां तशें न्ही की निखळ कमर्शियली म्हणून हांवें तें सुरवात पुढे मागीर तुमकां अनेक विविध प्रकारच्या लेखकांची, आता जसे सुशांत नायक तुम्हाला या टीमला तुम्हाला एक लेखक म्हणून सपोर्ट करतायत, त्याचबरोबर तुमची घरकाण सुचिता मॅम तुम्हाला एक लेखक म्हणून हेल्प करतायत। असा एक पॉइंट येतो की ज्या वेळेला आपल्याला आपण ज्या कलेमध्ये काम करतोय ती कला प्रोफेशनली करण्यासाठी एक शिक्षणाची गरज असते, आणि त्यावेळेला कला अकादमी सारखी संस्था जावं तुम्ही शिवाजी विद्यापीठान तुम्ही तुमचं MA कोर्स थिएटरातलो थंयसर कोर्स केलो, त्याच्याबद्दलचे कितें इफेक्ट किंवा
कितें उपयोग जालो तुमकां? खूप खूप म्हणजे हांवें सुरवात जेन्ना आमी 98 केली तेन्ना कला अकादमीचो स्कूल ऑफ ड्रामाचो कोर्स आशिल्लो, पूण ते 3 वर्सांचो आशिल्लो. त्या कोर्साक हांव गेलो ना. पुणून आमी जेन्ना नाटकां सुरू केली ताज्या उपरांत म्हाका दिसलें की नाटक म्हणजे अशेंच ना तें. कारण तबलजी जर वगीत बेश्टोच हात मारल्यार तबलें वाजना किंवा पेटीचेर बेश्टो हात मारल्यार पेटी वाजना, तशेंच नाटक शिकल्या शिवाय तूं नाटक करपाक शकना. बेजीक तरी नाटकाचें तुका शास्त्र तंत्र शिकचें पडटा. आनी त्या खातीर मागीर जेन्नाच्यान आमी नाटकां सुरू केली सुरवातीक, मागीर म्हाका दिसलें की म्हाका तंत्र शिकपाक जाय. हांवें 1 वर्स स्कूल ऑफ ड्रामाचो 1 वर्साचो कोर्स केलो. मागीर शिवाजी युनिवर्सिटीन मास्टर इन परफॉर्मिंग आर्ट्साची डिग्री घेतली. त्या शिवाय विजयकुमार नायकाच्या शिबिरांतल्यान आमी घडलेले. हांवें कितलींशीं शिबिरां केली. त्या उपरांत आमच्या कलाकारा खातीर आमच्या संस्थेन आमचे कलाकार ट्रेन जावचे ह्या खातीर भायले शिक्षक हाडून तांचे कडेन ट्रेनिंग घेतली. सो आमी शिकले. नाटक फक्त वयल्या वयर झाकून आमी गांवकार जाले ना, पूण आमी शास्त्र शुद्ध शिक्षण घेतलें. आनी म्हणूनच म्हाका दिसता आमी 25 वर्सां ह्या स्टेजीर तग मारपाक शकले की उरपाक शकले लोकांच्या काळजांत. बरोबर. एक चांगली गोष्ट म्हणजे ज्या प्रकारे शास्त्रीय गायकाला त्याचा एक रियाज असतो, त्याच पद्धतीनं थिएटर आर्टिस्टचा एक रियाज असायला हवा आणि त्याच प्रकारचं तुम्ही शिक्षण घेतलं. दुसरी गोष्ट असते की अनेक ठिकाणी आम्हाला पाहायला मिळतं किंवा ऐकायला मिळतं की कोकणी लेखकांची जी संख्या आहे किंवा लेखकांची संख्या जरी बऱ्या प्रमाणात असली तरी त्यांच्याकडून तितकं कोकणी साहित्य, खास करून नाटक, तितकं उत्पन्न होत नाही, निर्माण होत नाही. काय वाटतं तुम्हाला? इतकी वर्ष आता स्कूल ऑफ ड्रामा सारखी संस्था कार्यरत आहे, विविध प्रकारचे वर्कशॉप होत आहेत, विविध प्रकारचे दिग्दर्शक लेखक सुद्धा आता प्रोफेशनली ह्या क्षेत्रामध्ये आहेत, तरी सुद्धा ही अशा प्रकारची विधानं येतात, तेव्हा मग काय वाटतं? प्रॅक्टिकली तशें खूब जाण विधानां करता ती एकदम बरोबर आसा. कारण कोंकणी नाटकान जर लेखक पुंडलीक नायक सोडलो, पुंडलीक नायक बरयतालो, ताज्या उपरांत राजय पवार आयलो, ताज्या उपरांत दत्ताराम कामत बांबोळकार बरयतालो. ताज्या उपरांत जर पळयलें पुंडलीक बाब आतां बरोवप जवळ जवळ बंद जाला. राजय पवारान जवळ जवळ ह्या म्हाका दिसता 7-8 वर्सां कांयच बरोवना. मागीर ते जर बरयना जाल्यार मागीर कोणें बरोवप? मागीर अशा वेळार सुशांत नायका सारको, सुचिता नार्वेकारा सारको ही लेखक तयार जाले. आनी लेखक कितें वयल्या मळबांतल्यान पडना, तो अनुभवांतल्यान घडटा. तांणी शिबिरां केली किंवा हाणें आपल्या सुशांतान शिबिरां केली, तातूंतल्यान घडले. नाटकांनी रोल केलो, ताजो अनुभव घेतलो आनी तातूंतल्यान लेखक तयार जाले. आणि आमच्या नाटकांतले अशें की वनिता कुट्टीकर नांवाचे चली ते नाटकान रोल करताले. फाटल्या 2 वर्सांच्यान तेणें आपलें नाटक बरोवपाक सुरवात केला. सो कोंकणी रंगमंचाचेर नवे नवे लेखक मेळटा. आतां ते कितल्या लेवलची, कितल्या तोडीची, जी साहित्य अकादमीच्या तोडीची जाता काय कितें खबर ना, पूण नाटकां जाता, बरी जाता. आनी आमी कमरा सकयल म्हणजे वल्गेरिटी करिनासतना आमी नाटकां ती तयार करता. आनी नॉर्मली आमचे कशे विशय जे ज्वलंत आसा पळय ते विशय घेवन आमी नाटकां करता. म्हणजे मनोहर पर्रीकारान सरकारान आसतना जेन्ना लाडली लक्ष्मी स्कीम काडलेली, ती आमी लाडली लक्षिका नांवाचें नाटक केल्लें. फाटल्या वर्सा मिडियम ऑफ इन्स्ट्रक्शनाच्या वेळार आमी फिरकी फटात नांवाचें नाटक करून आमी जागृती केली. फाटल्या वर्सा आमी खतखतें म्हूण नाटक केलें की इलेक्शनाक आमी कोणाक निवडून दिवचें, हें विनोदी ढंगाचें नाटक. फाटल्या एका वर्सा पयलीं म्हणजे सद्या आमचें चालू आसा, फाटल्या वर्सा काडलेलें तें नवीन एज्युकेशन पॉलिसीचेर काणी नव्या युगाची. हे नवे नवे विशय घेवन नवी नवी सुचिता नार्वेकारान बी नाटकां खतखतें, काणी नव्या युगाची ही नाटकां बरयल्या आनी ती लोकांक आवडटा, अपील जाता. बरोबर. ज्या वेळेला 1998 सालाच्या दरम्यान नाट्य संस्था स्थापन झाली, त्याच्याही आधीपासून सुचिता नार्वेकर ह्या नाटकामध्ये किंवा नाट्यकलेमध्ये शिक्षण घेण्यासाठी किंवा शिकण्यासाठी असेल विविध प्रकारे प्रयत्न करत होत्या. शेवटी प्रवास येऊन थांबला कलाचेतना वळवईकडे. तिथून तुम्ही प्रोफेशनली नाटकांमध्ये कामं करायला लागलात. वेगवेगळी प्रकारची आव्हानं तुमच्या समोर येत होती. तुमचा काय अनुभव आहे? 25 वर्ष पूर्ण होत आहेत, काय सांगाल? कसं 25 वर्ष झरकण डोळ्यासमोरून जात आहे? कलाचेतनान म्हजी एंट्री जाली ती 2001 सुमार. पूण जेन्ना हांवें एंट्री घेतली त्या वेळाचेर न्ही, म्हणजे नट्टी हो प्रकार खूब लोकांक त्रास करतालो तेन्ना, अजुनूय करता. पूण तेन्ना न्ही एक स्त्री कलाकार नाटकान येवपा खातीर खूब दचकताले. म्हणजे म्हजी म्हाका दिसता 4थी एंट्री आशिल्ली. त्यान पयलीं आनी 3 लेडीज येवन गेल्ली कलाचेतनान. पूण म्हाका सातत्य जाय आशिल्लें, कारण म्हाका 2 दिसां खातीर करपाचें नाशिल्लें.
घरच्यान नाशिल्लें परमिशन पूण तरी बंडखोरी जायच पडटा. सो ती बंडखोरी करून घरच्यांक पटोवन हांवें नाटक करपाक सुरवात केलें. पूण म्हाका त्या टायमाचेर कारण तांच्या खातीर बाबा चली जेन्ना नाटकान काम करपाक भायर वता तेन्ना तिका वायट नजरेन पळयता, फुडें वचून ताच्या करियराचेर मारक ठरपाक शकता, अशे खुबशे प्रश्न तांचे. आनी आवय बापूय म्हणलें की साहजीक येवप शक्य आसा, तांची काळजी. पूण जालें अशें की तुका जर तुजेर विश्वास आसत जाल्यार तूं कितेंय करपाक शकता. सो म्हाका म्हजेर विश्वास आशिल्लो आनी हांवें ठरयलें की ह्या फिल्डान फक्त काम करप न्ही जाल्यार ह्या फिल्डान स्वताचें एक स्थान करप. आनी ताज्या खातीर कितलेशे फावटी हांव लोकां कडेन झगडटालें की हो शब्द वापरूं नाकात. म्हणजे जशें की हांवें खूब फावटी सांगलां की सुरवातीक एकादले म्हणजे म्हाका सुबेज म्हणला आसत किंवा म्हाका वेगळे नदरेन पळयला आसत, पूण त्याच लोकांनी फुडें वचून मान दिवपाक सुरवात केलो. आनी आयज आमचे कडेन कला चेतनान ज्या वेळाचेर एक लेडीज मेळनाशिल्ले अशा वेळाचेर आयज आमचे कडेन म्हाका दिसता 25-30 लेडीज काम करतात आमच्या ग्रुपांतल्यान. आनी हाचो आमकां अभिमान आसा कारण ही 25 वर्सांची वाटचाल चलतना आयज आपूण जावन आमकां अप्रोच करतात की म्हाकाय कला चेतनान काम करपाची इच्छा आसा म्हणून. आनी हे सगळ्यात व्हडलें जैत कशें दिसता. बरोबर. मनोहर पर्रीकरांच्या लाडली लक्ष्मी योजना, त्याच्यानंतरचं इलेक्शनचं त्याच्या अनुषंगानं जे नाटक लिहिलं गेलं आणि आत्ता नुकतीच काही वर्षांपूर्वी आलेली NEP न्यू एज्युकेशन पॉलिसी त्याच्यावर आधारित काणी नव्या युगाचे इतकं सुंदर असं जनजागृती करणारं समाजाला भानावर आणणारं नाटक, सुंदर असं विनोदी ढंगाचं एक नाटक. कशा प्रकारे तुम्हाला हे नाटक लिहावंसं वाटलं? माझं हे 10वं नाटक आहे. माझी टोटल 7 पुस्तकं आली आहेत. म्हणजे दर एका नाटकाचे माझे 100च्या वर प्रयोग झालेत. मी 2012 पासून लिहायला सुरुवात केलेली. ऍक्च्युली आय वॉज इन रेडिओ मिर्ची. मी आधी रेडिओ मिर्चीमध्ये होते. तेव्हा मधल्या काळात आवाजामुळे मला नाटक करता येत नव्हतं, पण जो आत सगळं शिजत होतं ते मला वाटलं की आपण लिखाणात उतरावा. पण तेव्हा माझं शॉर्टकट हे पहिलं नाटक आलं. त्याच्यानंतर असं करून टोटल 10 नाटकं मी लिहिली. मागच्या वर्षी पॉलिटिकल सटायर म्हणजे 2021 मध्ये खतखते, रंगीत संगीत खतखते हे नाटक लिहिलेलं. सो अशी माझी टोटल 10 नाटकं आतापर्यंत झाली. न्यू एज्युकेशन पॉलिसीवरचं हे काणी नव्या युगाची जे नाट्य महोत्सवात देखील सादर होणार आहे. ऍक्च्युली काणी नव्या युगाची खरं म्हणजे माझी स्वतःची मुलगी आहे आणि ती आता 3.5 वर्षाची झाली आहे. तिच्यासाठी एज्युकेशन कसं असावं आणि मला आधीपासून असं वाटायचं की जे एज्युकेशन आम्ही घेतलं त्याच्यामध्ये भरपूर आमचा स्वतःचा टाइम वेस्ट झालाय, कारण अननेसेसरी आम्ही शिकलो. तो माझा स्वतःचा अनुभव होता, तो मला माझ्या मुलीसाठी द्यायचा नव्हता, कारण तिला काहीतरी वेगळं हवं हे माझ्या सतत डोक्यात होतं. तर त्याच्यासाठी तेव्हाच म्हणजे दैवसंयोगाने म्हणा एज्युकेशन पॉलिसी तेव्हा आली आणि त्याच्यानंतर मला असं म्हणजे मी पूर्ण स्टडी करण्याचा प्रयत्न केला आणि मला असं वाटलं की ही एज्युकेशन पॉलिसी एवढी चांगली आहे, ती जर आपण दुसऱ्यांना जर पटवून द्यायचा प्रयत्न केला किंवा सांगितली तर ती लोकांना पण पटायला लागेल. आणि त्याच्यासाठी मी लिहायला घेतलं आणि माझं नाटक आलं काणी नव्या युगाची. हे नाटक जे आहे ते होम प्रोडक्शन म्हणजे अभिनेते, लेखक, दिग्दर्शक देखील घरातलाच सुशांत नाईक, तरी पण एक फॅमिली मेंबर. मला सांगा की ज्या वेळेला एखादा लेखक लिहितो त्याचे शब्द असतात, त्याची आतून आलेली भावना असते, दिग्दर्शक म्हणून स्वतःचं काही ना काहीतरी इनपुट टाकायला जातो, त्यावेळेला शब्दांवरती किंवा सेंटेन्सवरती किंवा लेखकाच्या एक विचारावरती वेगळेपणा टाकण्यासाठी काही वेळेला ते काढून टाकले जातात. तुम्हाला असं वाटतंय की त्यावेळेला काहीतरी गोष्टी होत होत्या किंवा कसं तुम्ही त्या गोष्टीला सामोरे गेलात? ऍक्च्युली ना मला बहुतेक वेळा ऍक्च्युअली खूप म्हणजे सुशांत स्वतः करतो आणि सुशांतला ते जुळलंय. सुशांत स्वतः लिहितो, स्वतः डिरेक्ट करतो. पण मला असं वाटतं की लेखक ज्या तऱ्हेनं मांडतो, कदाचित लेखक भरपूर वेळा चुकलेला असतो किंवा तो भावुक होतो, पण दिग्दर्शक प्रॅक्टिकल असतो. म्हणजे भावनेने लेखक लिहितो, दिग्दर्शक प्रॅक्टिकली बसवतो सगळं. सो अशा वेळेला लेखकाने मध्ये दिग्दर्शकासमोर लुडबुड करू नये. तो समजवू शकतो की मी हे डायलॉग असं करू का. पण मला वाटतं की सुशांतने असे खूपसे डायलॉग्स आहेत किंवा असे खूपसे सीन्स आहेत जे त्यांनी सांगितले की कदाचित हे लोकांना बोर होतील हे जर कट केले तर. माझी पूर्ण होती त्याला, कारण शेवटी आपल्याला चांगली मेसेज लोकांना पोहोचवायची आहे. लेखक हट्टी झाला तर नाटक कुठल्या कुठं पोहोचणार. सो लेखक आणि दिग्दर्शक हे मिळून जर गेले तर नाटक खूप चांगलं होऊ शकतं. या
संस्थेची जी आत्ताची रौप्य महोत्सवी साजरा करते त्याच्यातलं एक महत्वाचा एक पिलर म्हणता येईल आपल्याला. हेमंत सर, कसं वाटतंय 25 वर्ष पूर्ण होत आहेत, तुमची काय प्रतिक्रिया आहे? आजपर्यंत म्हणजे पळयलें जाल्यार 25 वर्सां हे संस्थेक जाली. आता ही 25 वर्सां संस्थेक जावपाचें कारण आनी अजून पर्यंत तिगून रावपाचें कारण म्हटल्यार रसीक प्रेक्षक ज्यांच्यांनी आमकां उखलून धरले. तेका लागून आज पर्यंत आमी आसा. जर सुरवातीकूच जर आमची नाटकां जाय तशी लोकांक भाव नासली जाल्यार आयज आमी खंयच्या खंय आसतले आसले. आनी हें व्हडलें काम केलें तेन्ना जेन्ना सुरवात केली पुंडलीक बाबान आनी राजदीपा सारको एक लिडींग आतां गोंयांत म्हणटा धडाडीचो सारको, त्यान पयलीं तांच्यांनी मराठी नाटकांनी दुसरे कडेन काम केल्लें आनी तोच एक्सपिरियन्स तांचे कडेन आशिल्लो आनी तोच घेवन आमी परत ह्या कला चेतनान तेजो खुबसो फायदो जालो. आनी तेकाच लागून आज पर्यंत आनी रसिकांक लागून आज पर्यंत 25 वर्सां आनी फुडली ह्या रसिकांच्या नांवाचेर आमी बरी नाटकां दिवपाची यत्न करतलो. केन्ना झगडी जावं केन्ना असं दुवंदव अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण जाल्ली दोगां भितर? अशी काय ना, पूण नाटका भितर नाटक बरें जावपाक लागून सदांच म्हाजी आनी तेजी म्हणजे जाता आनी अजुनूय जाता. म्हणजे खंय कितें जाय ते बाबा प्रेक्षकांक जाय म्हणून दिवपूच, थंय वचून बेश्टो पयशे घेवपाक नाटक करप ना. सारखी कुठलीही कला असू द्या त्याच्यामध्ये मित्रांशी भांडण किंवा तशा पद्धतीचे एक झगडी झाल्याशिवाय कुठली कला स्वयंपूर्ण होऊ शकत नाही. आता माझी सटकली या नाटकाचे एक मुख्य पात्र विरेश म्हणून आपल्या सोबत आहेत. नाट्य महोत्सवामध्ये नाटक सादर होणार आहे. 25वा रौप्य महोत्सवी साजरा करतोय आपण कला चेतना वळवई या संस्थेतर्फे. काय सांगाल? अनेक वर्ष तुम्ही या संस्थेशी जोडलेला आहात, लीड आहात तुम्ही या नाटकाचे, काय सांगताय? पहिले म्हणजे हांव पयलीं कॉमेडी अशी रोल करतालो, पण ह्या फाट असो बापायचो रोल करता ह्या आता माझी सटकली नाटकान. पण फर्स्ट टाइम असो आता नाट्य महोत्सवाक थिएटर शो करता, पण बरें दिसता. पयलीं आमचो खतखते शो केला थिएटरांनी तसो, मागीर तुजे विणेरी ते जिणे ते हितून केला. आता हांव फर्स्ट टाइम लीड करता म्हटल्यार आनी मजा. नाट्य महोत्सवान गोव्यातल्या सगळ्या प्रेक्षकांनी येऊन हे नाटक नाट्यगृहात बघावं, त्याच्यासाठी काय सांगाल प्रेक्षकांना? खरें मुद्दम येवन पळोवचें सगळ्यांनी तुमी. आता माझी सटकली 12 तारखेक आसा, 8 सुमार रातच्या 8 तेन्ना सगळ्यांनी येवचें. तसं आम्ही म्हटलं की कुठलीही कला असू द्या त्याच्यामध्ये छोटी मोठी झगडी झाली नाही किंवा भांडण झालं नाही तर ती कला प्रेक्षकांपर्यंत पूर्णत्वास येत नाही. असंच एक पात्र म्हणजे एक कला चेतना वळवई या संस्थेचं एक पात्र, ज्यांना मिस्टर परफेक्शनिस्ट असंही म्हटलं जातं. सचिन सर, काय सांगाल? 25 वर्ष पूर्ण होत आहेत, मुख्य पात्र आहात तुम्ही या संस्थेचं, काय सांगाल? खरं म्हळ्यार खूब अभिमान दिसता की जवळजवळ 2000 हांवें नाटकान रोल करपाक सुरवात केल्लो आनी फ्रॉम 2013च्यान हांव कला चेतना ह्या संस्थेन पयलीं रोल करतालो. मागीर राजदीपबाईन म्हाका एक रिस्पॉन्सिबिलिटी की तूं लीड कर, तुज्यान ती कॅपेसिटी आसा कॅपेबिलिटी आसा तूं लीड कर. सो तेन्ना हांव नाटक लीड करपाक स्टार्ट केलें आनी खरीच व्हडली रिस्पॉन्सिबिलिटी आशिल्ली. आनी देवाचे कृपेन म्हण सुशांतबाईच्या कृपेन एक बरें नाटक सातत्यान दिवपाक पावलां आनी कला चेतनाचें तो नांव जें ते आयज पर्यंत राखीत येयल्लें तें नांव राखपाक खंय तरी आयज पर्यंत यशस्वी ठरलां. आनी एक म्हणटात न्ही की खंयची गजाल जर तूं करता पयलीं मनांतल्यान स्वताक आपल्याक उमेद आसपाक जाय. सो नाटकाची म्हाका पयलींच्यान उमेद आशिल्ली. नाटक एक्टींग करप म्हळ्यार खंय तरी थोडे वर्सां हांव नाटकांतल्यान एक्टींग फुडल्यान नाशिल्लो म्हाज्या वैयक्तीक कारणां खातीर, पूण घरा कडेन राव म्हाजी तळमळ लागताली. आयज खंयशें कोणालें नाटक आसा काय खंय पळोवपाक वचपाक जाय ती उमेद आशिल्ली. आनी ह्या ग्रुपाची कला चेतनाची स्पेशलिटी म्हळ्यार मेन म्हळ्यार सगळे अशें आतां तुमी म्हणले तशें पळय झगडी वाद किंवा डिस्कशन करप खंयच्याय गजालीचेर ते खूब इम्पॉर्टंट ह्या ग्रुपान जाता. म्हणजे नाका जाल्यार नाका, जाय ते जाय ह्या ग्रुपान अशे प्रकारची नाटकां. आनी इवन एक स्टँडर्ड मेंटेन केला. आयज पर्यंत तुमी आमची खंयचीय नाटकां पळया तो स्टँडर्ड मेंटेन जाला, ती खूब अभिमानाची गजाल. आनी म्हणूनच म्हाका दिसता बाईन म्हणलें तशें की आयज 25 वर्सां कला चेतना सेलिब्रेट करता. आमचें नाटक 9 तारखेक आसा, तशी बाकीची सगळीं नाटकां तुमी सगळ्यांनी मुजरत येवन पळोवची. सारखे. आता जशा पद्धतीने तुम्ही सांगितलं की परफेक्शन हवं, कुठलीही गोष्ट असू द्या. आत्ताच रिसेंट आम्हाला परफेक्शन किंवा रिसेंट झगडी आम्हाला सांगू द्या. नाट्य महोत्सव होतोय, त्याच्यामध्ये कुठलं परफेक्शन तुम्हाला हवं होतं, त्याच्यामुळे तुमच्या ग्रुपचं द्वंद्व किंवा झगडी झाली?
ते सांगपाचें म्हणल्यार आमचो सेट असं सामकें इम्पॉर्टंट. बाईक सदांच सांगता की नाटक जर आमी एक्टींग आमचे दमाचेर आमी व्हरपाक शकता, पूण आयज नेपथ्य जें आसा पळय तें वेगळे वेगळे तरेन बरें बरें पळोवपाक मेळटा. आनी हांव बाईक सदांच आमी थंय कॉम्प्रोमायज करची न्ही. आमकां जें जाय पळय तें करुया. आनी आमचे कडेन देवा कृपेन अभय आसा जो आमकां सांगता त्या टायमार जाय तशें पेंटींग सुद्दां करून दिवपाक शकता. सो ते खातीर आमचें चडशें डिस्कशन जाता, बाई म्हाका हें जाय, बाई म्हाका इफाल नाका, अशें इवन वच हें नेपथ्याक म्हाका हें जायच, आनी बाई तें मागीर खंयच्यान तरी अरेंज करून दिता. तेजेर आमचें डिस्कशन आसतात, एवरी नाटकाक आसता. पयलीं नाटकासारखी कला म्हटलं की त्याच्यामध्ये फोक डान्स किंवा फोक कला असेल तरच त्याला एक वेगळं नाविन्य त्याला येतं, एक प्रामाणिकपणा जो असतो फोक फॉर्मचा तो येतो. असंच एक पात्र, असाच एक चांगला पिलर ह्या ग्रुपचा म्हणजे विश्वनाथ सर. 25 वर्ष पूर्ण होत आहेत. वीरभद्रासारखी जी आपल्या गोव्याची जी सांस्कृतिक कला आहे किंवा फोक फॉर्म आहे, लोककला आहे, त्याच्यात तुम्ही निपुण आहात. अनेक विविध प्रकारची प्राइज तुम्ही घेतलेली आहेत. कला चेतना वळवई या संस्थेचे तुम्ही मेंबर आहात. कसं वाटतंय 25 वर्ष पूर्ण होत आहेत, तुमचा काय अनुभव आहे आतापर्यंतचा? खूप बरें दिसता. सादारण हांव नाट्य क्षेत्रांत 2006च्यान आयिल्लो. तेच्या पयलीं हांव फोक आर्टिस्ट म्हणजे फोक डान्स करतालो. आनी फोक डान्स एक वीरभद्र हो एक कॅरेक्टर हांव निभयतालो. आनी म्हाका दिसता ऑल गोवा कंटिन्युअसली 3 वर्सां हांवें आख्ख्या गोंयच्या स्टेजीर जितली कॉम्पिटिशन जालां कंटिन्युअसली फर्स्ट प्रायज विनींग. सो जेन्ना राजदीप नाटक करतालो मिक्सिंग चलतालें तेन्ना तो लोकांक हांसयतालो. सो म्हाकाय खंय तरी नाटकांनी येवपाचें हांसोवपाचें हे उमेद जाली. सो नाटकाची म्हाका कला तशी हें नाशिल्ली कारण हांव फोक आर्टिस्ट म्हणून. पण राजदीपा कडेन उलयलो, तेणी म्हाजो प्लस पॉयंट वीरभद्र घेवन नाटक काडलें आनी तें नाटक इतलें बरें सुंदर पैकी हें जालें जे लोकांनी एक्सेप्ट केलें. आनी तेजे सादारण हांवें 124 शो केले. तशेंच मागीर हांवें प्रेम जागोर जो फोकूच आमचो गोंयचो तेय प्रेम जागोरूय केलें. हे हितून नाट्य क्षेत्रांत हांव भितर सरलो. बरोबर सर. नाट्यकला म्हटलं की त्याला व्हॉइस अँड स्पीच किंवा स्पीच पॅटर्न, त्याचबरोबर दुसरी गोष्ट म्हणजे शरीराची कसरत, शरीराची मेहनत जी वीरभद्रसारख्या लोककलेच्या माध्यमातून येते. जर आपले रिहर्सलच्या टायमाला जर एखादा पात्र असेल किंवा ऍक्टर असेल, कॅरेक्टर असतील, जर असे तुम्हाला ओशाळलेले वाटलं तर त्यांच्यासाठी तुम्ही काही ऍक्टिव्हिटीज किंवा काही व्यायाम वगैरे घेता का? सारकें म्हणजे आतां आवाज म्हणटा की नाटकान आवाज वेगळे वेगळे टोनान जायत पडटा. म्हणजे ताका लागून शिबिरां ही सामकी गरजेची आसा. आनी आमी घेताय बीन कला चेतनाची शिबिरां जाल्या. तशीच भायर जर कोणी शिबिरां घेता आनी आमी फ्री आसात जाल्यार आमी मुद्दम ती जावन एटेंड करता. कला चेतना वळवई आणि कला आणि संस्कृती संचालनालय त्याचबरोबर राजीव गांधी कला मंदिर या सगळ्यांच्या जोडपावलान कला चेतना वळवई 25 वर्ष पूर्ण करतंय. रौप्य महोत्सवी वर्ष साजरं करतंय. त्यानिमित्तानं नाट्य महोत्सव राजीव गांधी कला मंदिरात होतोय. त्यामुळे 5 नाटकं जी कला चेतना वळवई या संस्थेची जी जुनी 5 नाटकं आहेत त्या नाटकांचा महोत्सव होतोय. त्या नाटकांच्या महोत्सवाला त्या सगळ्या नाटकांना तुम्ही हजेरी लावून हाऊसफुल होऊ दे ती नाटकं, यासाठी सर तुम्ही काय सांगाल? महोत्सवाक सगळ्या रसीक प्रेक्षकांनी येवचें. आनी आमी स्पेशली कित्याक सांगलां, खुबश्या ऑर्गनायझरांक नाटकां कशीं आसा ती आमी फोनाचेर सांगच्या परस नाटक कशें आसा हें थिएटरान पळोवप बेस्ट. सो गोंयांतल्या तमाम जे रसीक प्रेक्षक जे ऑर्गनायज करपाक सोदता आमचे प्रयोग किंवा आमची नाटकां पळोवपाक सोदता आपल्या गांवांत व्हरून, जाल्यार तांणी खंयचें नाटक बरें आसा हें पळोवपा खातीर खूब बरी संद आसा. आनी त्या खातीर आमी टिकेट कांय दवरना. हे फ्री ऑफ कॉस्ट दिला, फर्स्ट कम फर्स्ट सर्व. आनी त्याच्या खातीर थोडे राखीव सीट्स दवरलेले आसा. सो आमचे संस्थे कडेन संपर्क दीत जाल्यार आमी 5 दिसाचो एक पास, फ्री पास आमी तांकां दितले. आनी ह्या वर्सा आमी महोत्सवाच्या निमतान 8 कलाकारांक, आमच्या भितरल्यात 8 कलाकारांक कला चेतनाचो पुरस्कार दितले. कला चेतना वळवईची संस्थेतर्फे रौप्य महोत्सवी वर्षातर्फे हा खास नाट्य महोत्सव होतोय, ज्याला कुठल्याही प्रकारचं शुल्क नाहीये. अगदी निशुल्क दरात हा सगळा महोत्सव पार पडतोय. तुम्ही नक्की त्या महोत्सवाला हजेरी लावाल ही मी विनंती करतो. बघत रहा गोवन वार्ता लाईव्ह प्रुडंट.